तर एवढंच लिक्विड उरलेलं आहे एकदम थोडं. तर मी ना बाहेरूनच वापरले लिक्विड, मधून नाही, मधूनच पुसून घेते असं. तर चला आता काढून घेऊ पटापट. तर बघू शकते की घाम वगैरे खूप लागलेली आहे. तर आधी ना दुसऱ्या पडक्याने पुसून घे. तर याच्यामध्ये माझे खूप भांडे मावतात या ठिकाणी. आता ना खिडकी थोडी क्लीन करून घेते. तर खिडकीसाठी माझं आहे हे नवीन गॅजेट. तर ते यूज करणार, खूप छान आहे. त्याच्यासाठी पॅड्स पण घेतलेले आहे एक्स्ट्राचे. तर याच्या पूर्वी पण व्हिडिओ दाखवला आहे जेव्हा दिवाळीच्या वेळेस मी खिडक्या क्लीन केल्या होत्या. हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आता वाजले 2 आणि ब्लॉग खूप उशिरा सुरू करते. बाहेर इतका कंटिन्यू पाऊस चालू आहे ना. मला मुलांना घेऊन जायचं होतं मार्टमध्ये. तिथे खूप छान छान क्रॉप्स वगैरे आलेले. म्हटलं क्रॉप्स घेऊन देईल पावसाळ्याचे वापरायचे, पण कंटिन्यू पाऊस आहे, काय जमतं की नाही. तर तेच आता ना मला किचन आवरायचं आहे. कॅबिनेट्स आहे ना, हे सगळे सामान काढून नीट पुसून घ्यायचं आहे. एवढे कॅबिनेट्स खालचे इथले आणि हे याच्यामधले, तर ते नीट पुसून घ्यायचे. ते काही जमतच नाही मला कधी आवरायला. आणि वरचे कॅबिनेट तर पुसायचे आहेच आहे, पण ते मी नंतर पुसणार कारण त्याचं लिक्विडच संपलं. एकदम थोडंसंच आहे. म्हटलं खालचे पुसून घेते कारण खूप दिवस झाले खालचे ड्रॉवर्स पुसले नाही, आवरले नाही. तर खूप त्याच्यामध्ये वस्तू काही काही त्याचे छोटे छोटे असे मसाले वगैरे पडतात ना, ते क्लीन करायचं आहे. आणि हे पण मला क्लीन करायचं आहे. आपलं क्रॉकरीचं सगळं काढून चमचे पुसून सगळं एकदम क्लीन करायचं आहे. तर म्हटलं थोड्या वेळाने सुरू करू कारण माझा उपवास आहे. विहान खेळायला जेवण दिलं आणि वैभव गेले हॉस्पिटलला. काय काय तर विहान खेळायला भारी खेळायला आणलेलं आहे आम्ही. तर ते खेळत आहेत, मला दाखवते. हे आणलं तर खेळायला. काय म्हणतायला का कोणता गेम आहे? जेंगा. हा जेंगा म्हणतात का? तर ते खेळताय. काय काय बनवतात. अरे कियाला नाही केलं. बापरे, काय केलं हे? काय केलं कियाला? काय केलं? एरो केला. रस्ता केला. घर बनव, घर म्हणजे मग मी बघेन नंतर. अशा ऍक्टिव्हिटी आणून ठेवल्या कारण मग ते बिझी राहतात. नाही तर नुसतं टॅब टीव्ही घेऊन हे करतात. इथे बघू शकता चिमण्या आलेल्या आहेत कारण इतका कंटिन्यू पाऊस आहे ना. बाहेर निघता पण येत नाही. तर तेच वैभव गेले हॉस्पिटलला आणि मग त्यांना मस्त बटाटे आलू मटरची भाजी केली, म्हणजे पातळ अशी रशाची टिफिनसाठी. भात पोळ्या केल्या आणि भेंडीची भाजी केली होती. तर असं केलं होतं. आणि ना मी हे काढलं होतं लिक्विड बनवण्यासाठी. म्हटलं याच्यात लिक्विड बनवू आपण आपलं गॅस वगैरे क्लिनिंगसाठी. तर ते बनवेलच मी नंतर. लिंबू काय व्हिनेगर वगैरे असं काय काय टाकून बनवतात. तर ते बनवेल मी गॅस क्लीनसाठी करायला. असं आणलेलं आहे. सकाळची चिमण्या येतात कारण बाहेर पाऊस चालू आहे ना, तर इथे खिडकीवर येऊन बसतात. सकाळपासून येतात ते चिमण्या एकदम भिजलेल्या. बघू शकता मग तिथे गेल्या तारेवर. म्हणजे ना ही काच पण मला क्लीन करायची. तर ती पण मी क्लीन कशी करते जे त्या गॅजेटने ते तुम्हाला दाखवते. तोपर्यंत मी ना हे कॅबिनेट्स क्लीन करून घेते सगळे. तर एवढंच लिक्विड उरलेलं आहे एकदम थोडं. तर मी ना बाहेरूनच वापरले लिक्विड, मधून नाही, मधूनच पुसून घेते असं. तर चला आता काढून घेऊ पटापट. तर बघू शकते की घाम वगैरे खूप लागलेली आहे. तर आधी ना दुसऱ्या पडक्याने पुसून घे. तर याच्यामध्ये माझे खूप भांडे मावतात या ठिकाणी. तर आता हे काढून पुसून घेते. नीट एकदम लसूण ठेवतात. बघू शकता खूप मोठे भांडे.
ह्या ठिकाणी मावतात माझ्या मॅजिक कॉर्नर मध्ये. मोठा आपला याचा तवा सुद्धा मावतो डोशाचा. बघू शकता हा नवीनच तवा आहे. मी फक्त एकदा का दोनदाच यूज केलेला आहे. फ्युचराचा आहे हा. बघू शकता त्यावेळेस मी हा 1600 ला घेतला होता पॅन मोठा. तर इथे मी मॅजिक कॉर्नर सगळं क्लीन करून घेणार आणि त्याच्यात सुद्धा मी मॅट ठेवलेले आहेत आणि सगळं मी पुसून घेणार. आणि त्याच्यामध्ये माझे भरपूर भांडे मावतात. तुम्ही बघितलं असेल मी वरती कढई मोठी काढली, नंतर आपला मोठा पॅन काढला डोसा पॅन, आणि खाली भरपूर भांडे ठेवलेले आहे लोखंडी ॲल्युमिनियमचे वगैरे. आणि सगळे लोखंडी आणि ॲल्युमिनियमचे त्याच्यातच भांडे असतात. मला कधीतरी लागतात ते, नाही तर मी जास्त करून स्टीलचे वगैरे तेच वापरते. तर इथे बघू शकता सगळी घाण आहे. आता आपण पुसून घेऊ. तर मी एक कपडा आणलेला आहे तर याच्याने भरून क्लीन करून घेते सगळं. तर खूप दिवस झाले क्लीनच नव्हतं केलं हे. खालचं पण लगेच क्लीन करून घेते. तर इथं क्लीनर टाकून मस्त पुसून घेते बघू शकता. आणि त्याच्यानंतर मग वरचं पण पुसून घेणार क्लीनरने आणि आपले मॅट सुद्धा पुसून ठेवणार. तर खूप स्वच्छ होऊन जातात त्या मॅट. धुवू पण शकतो, वॉश पण करू शकतो मस्त छानपैकी. तर इथे मी पुसूनच घेते कारण एवढं म्हणजे तेलकट वगैरे काही नसतं त्याच्यामध्ये, नुसते भांडे ठेवलेले असतात म्हणून मी नुसतं जस्ट पुसून घेते लिक्विड टाकून. मी सगळं क्लीन केलेलं आहे. आपलं काय म्हणता मॅजिक कॉर्नर पूर्ण क्लीन केलेलं आहे. आता भांडे ठेवून देते. तर मी भांडे कसे ठेवते आणि एवढे भांडे मावतात बघू शकता. सगळे मोठे मोठे भांडे जे मावतात आणि जे रेग्युलर यूज करत नाही ना मी ते सगळे इथे भांडे ठेवते. तर हे नुसते असे पुसून ठेवून देणार. इथे मी आधी पॅन ठेवून देते हा. त्याच्यानंतर तर इथे एवढे मोठे मोठे भांडे आहेत आणि ते सगळे मी कसे ठेवते ते तुम्हाला दाखवतेच. तर भांडे सुद्धा मी पुसून वगैरे परत ठेवते त्याच्यामध्ये. तर ही मोठी कढई खूप कधीतरी लागते, म्हणजे जेव्हा पाहुणे येतात खूप जास्त तेव्हा मी काढते. आणि बाकीच्या ह्या कढया पण मी ठेवून दिलेल्या आहेत. आणि मोठे मोठे पातेले आणि लोखंडी कढया वगैरे त्या सगळ्या मी मला जेव्हा लागतं तेव्हाच मी काढते. रेग्युलर मला लागत नाही त्याच्यामुळे हे भांडे इथे ठेवलेले आहे. आणि हे कुकर पण मी नवीन घेतलं तर मी ते वापरते, ते सुद्धा मी तिथे ठेवून दिलेलं आहे. आता अरेंज करून तुम्हाला मी दाखवते. सगळे भांडे ठेवलेले आहे आणि हे भांडे ना मावत नव्हते तर मी असेच ठेवलेले आहे इथे. तर असं पूर्ण झालेलं आहे इथे. आता हे खालचा पसारा काढून घेते सगळा आणि तो क्लीन करून घेते. आता हे खालचा पसारा आहे ना तो काढून घेते. यात सगळ्या पिशव्या आहे आणि हे शॉपिंग बोर्ड वगैरे ठेवलेला आहे.
टेबल कॅबिनेट एकदम क्लीन झालेलं आहे, एकदम मस्त बघू शकता, एकदम छान झालेलं आहे. आता त्याच्यात ना चमचे ठेवून घेऊ, आधी हे ठेवून घेऊ तिथे. आणि ना मी ही पुडी ठेवते, काय म्हणतात आपली संपलेली आहे, काय म्हणतात आपली धान्यातली पुडी. तर काही झुरळ वगैरे लागू नये त्याच्यामुळे मी इथे ठेवते, म्हणजे त्याच्याने काहीच लागत नाही झुरळ. तर मी ती आता इथे मागे ठेवते इथे. आणि मग आपलं कटलरी बॉक्स. आणि हा बॉक्स तुम्हाला आता तुम्ही माझे नवीन व्ह्यूअर्स असणार तर त्यांच्यासाठी खास मी इन्फॉर्मेशन देते की हा बॉक्स मिळालेला नाही आणि करून घेतलेला नाही. तर हा बॉक्स स्वतः वैभवने केलेला आहे. आम्ही गेलो होतो, तो ब्लॉग असेल मागे, जर मला पॉसिबल झालं तर मी याच्यामध्ये व्हिडिओच्या मागे डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देईल की तो कसा केला होता, ही लाकडं कुठून आणले होते, ते सगळं मी शेअर केलेलं आहे. तर याच्यामध्ये ना मी अशी चमची ठेवायची, तर मग मला ना सापडायचीच नाही, इकडे तिकडे हाताला लागायचं कधी. तर मग त्याच्यामुळे मी वैभवला बोलली की मला ना कटलरी बॉक्स बनवून द्या. तर मी बघितलेला आहे याच्यात पिंटरेस्टवर वगैरे, त्या पद्धतीने मी त्यांना दाखवलं. मग त्यांनी हा बॉक्स मला तयार करून दिला, खूप छान आहे. तर म्हणजे मी सगळे चमचे इकडे तिकडे ठेवते वेगवेगळ्या ठिकाणी, आणि मला म्हणजे ताण पण होत नाही पटकन शोधायला. तर मी सगळे चमचे जिथे मला पाहिजे तिथे मी ठेवून देते. तर खूप छान आहे. आणि ना असा बॉक्स जर बनवून घ्यायला गेलं ना खूप महाग पडेल. तर ॲमेझॉनवर मी लाकडाचा असाच बॉक्स बघितलेला, तर तो 9,500चा आहे. तुम्ही सर्च करा ॲमेझॉनवर कटलरी बॉक्स म्हणून, आणि ते पण छोट्या साईजमध्ये. तर 9,000 9,500 असे आहेत प्राइजेस. तर ते म्हटलं आपण स्वतः वैभव बोलले की मी स्वतः बनवेल, कारण आमच्याकडे खूप साहित्य आहे याचं. लाकडांचं म्हणजे कट करायचं, ग्राइंडिंग करायचं, पॉलिश करायचं सगळं साहित्य वैभवने आणून ठेवलं. त्यांना खूप हौस आहे. तर तुम्ही बघितलं असेल दुसऱ्या देशांमध्ये पण ते घरातले स्वतः कामं करतात सगळे. काय म्हणतात आपल्या वस्तू बनवणं, लाकडाच्या वस्तू बनवणं किंवा काही रिपेअर करणं. तर तसंच आमचं पण आहे, स्वतःला जर येतं, आपल्याला स्वतःला कला आहे, आपल्याला येतं, तर आपण स्वतः करायचं आणि ती मजाच वेगळी असते. तर हेच सांगायचं होतं. आणि हा कटलरी बॉक्स आम्ही स्वतः केला, म्हणजे वैभवने केला, आणि मी त्यांना आयडियाज दिल्या की असं असं करायचं आहे. तर तुम्हाला कसं वाटतं नक्की कमेंट करून सांगा. तर चला. आणि इतका हलका आहे ना, असं नाही की खूप हेवी, हलका आहे एकदम, कारण ते लाकडं हे आहे ना, खूप हलके. ते आपण पाईन वूड म्हणता ना, त्याचे लाकडं आहे हे. तर खूप लाईट वेट आहे. ह्याच्यामध्ये आपण ठेवू शकतो ते ड्रॉवर मध्ये. तर असा बॉक्स एकदम फिट केलेला आहे त्यांनी, एकदम मोजून वगैरे सगळं केलेलं आहे. हा, तर आता चमचे ठेवून देऊ आपण सगळे. तर मी सगळे छोटे चमचे त्यामध्ये. मी कटलरी सगळं आवडून दिलेलं आहे, कारण चार्जिंग संपली त्याच्यामुळे मी पटकन आवडून दिलं. तर इथे सगळे छोटे छोटे चमचे ठेवलेले आहे, म्हणजे जे रेग्युलर मी भाजी वगैरे करायला ठेवलेले आहे. इथे चिमटा ठेवलेला आहे, इथे आपलं किसायचं आहे ना, साल काढायचं ते ठेवलेलं आहे. इथे सगळे छोटे चमचे, इथे मोठे चमचे ठेवलेले आहे. आणि इथे ना सगळ्यात जे कधीतरी लागतात, झाऱ्या, मोठा, उचटणी, असे सगळे मोठे मोठे चमचे ते इथे ठेवलेले आहेत या ठिकाणी, कारण एवढं काही लागत नाही. त्याच्यानंतर चहाची गाळणी सुद्धा मी इथेच ठेवते. आणि नंतर मग इथे ना हे फिशचं काय म्हणतात खवले काढायचं ते इथेच ठेवते, म्हणजे पटकन वैभवला ते सापडतं. त्याच्यानंतर इथे फ्रेंच काय रोल वगैरे करायचं ते सगळे इथे साहित्य. क्रॅप कटर बघू शकता इथे असं ठेवलेलं आहे. तर पहिल्यांदा तर इथे सगळं हे असं साहित्य ठेवलेलं आहे, तुम्हाला दाखवलं. इथे सगळ्यात मोठे चमचे, इथे 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 छोटे छोटे चमचे आहे, हे सगळे इथे ठेवलेले आहे.
त्याच्यानंतर इथे चहाचे चमचे तिथे ठेवते आणि इथे मी ना चहाच्या गाळ्या वगैरे त्या सुद्धा ठेवते. चिमटा ठेवलेला आहे इथे, एक्स्ट्राचं आपलं चॉपिंग स्टिक वगैरे हे ठेवलेलं आहे इथे, सगळ्यात मोठे चमचे. तर असं माझं कटलरी ट्रे आहे हा. तर असा झालेला आहे क्लीन पूर्ण. कसं वाटलं ते नक्की सांगा. तर आता आपण हे खालचं क्लीन करून घेऊ. चला. तर इथे मी आता ना आपले जे मसाल्याच्या डब्याचं जे ड्रावर होतं ना ते काढून आणि क्लीन केलं. आणि बघू शकता इथे चॉपिंग बोर्ड पण ठेवलेले आहे. आता थोडं चेंज केलं आणि आता इथे आयलंड किचन मधले जे ड्रावर्स आहे ते क्लीन करणार. तर याच्यामध्ये सगळे छोट्या वाट्या, तांबे, ग्लासेस असे असतात. तर मग मी आता तेच आवरते. तर ते एवढे काही घाण नव्हती, म्हणजे काही असं तेलकट वगैरे. जो मसाल्याचा ड्रावर आहे ना तो त्याच्यातच थोडंसं असं मसाले वगैरे पडतात. तर हे तर क्लीनच होते, पण मग जस्ट क्लीन करून घेतला आणि वरतून फक्त क्लीन केले. तर मग अशा पद्धतीने मी माझं व्हाईट किचन क्लीन करत असते. म्हणून ते नवीनच्या नवीनच दिसतं कायम. आणि असं समज असतो की व्हाईट किचन खूप खराब होतं, पण तसं काही नाही आहे. उलट इझी जातं आपल्याला सगळं, म्हणजे थोडासा डाग पडला तरी क्लीन करायला खूप इझी जातं आणि छान दिसतं आणि जास्त खराब होतच नाही हे किचन ॲक्रेलिकचं. तर तेच अशी ह्या पद्धतीने मी सगळं केलेलं आहे, आवरलेलं आहे. तर खूप छान दिसते. शेवटी तुम्हाला मी सगळं किचनमधले ड्रावर्स दाखवणार आहे की कसे क्लीन केलेले आहेत मी. तर बघू शकता ह्या पद्धतीने मी वाट्या सगळ्या रचून घेते आणि नंतर शेवटी जो ताटांचा ड्रावर आहे ना तो नीट लावायची मला ताटं. तर बघू शकता इथे पूर्ण क्लीन झालेलं आहे.
तर इथे आता ना खिडकी थोडी क्लीन करून घेते. तर खिडकीसाठी माझं आहे हे नवीन गॅजेट, तर ते यूज करणार. खूप छान आहे. त्याच्यासाठी पॅड्स पण घेतलेले आहेत एक्स्ट्राचे. तर याच्यापूर्वी पण व्हिडिओ दाखवला आहे जेव्हा दिवाळीच्या वेळेस मी खिडक्या क्लीन केल्या होत्या. तर हे असं आहे, बघू शकता. तर याच्याने मी आपल्या विंडो क्लीन करत असते खूप इझी पद्धतीने. तर म्हटलं ते क्लीन करून घेऊ, कारण माझं किचन तर सगळंच क्लीन झालेलं आहे ऑलमोस्ट. फक्त इथे जेवढा पसारा आहे ना तो मी आता उद्याच काढेल, कारण आता मला. तर इथे आता मी खिडकी क्लीन करून घेते. आणि मला नंतर ना पावसाळा थोडासा कमी झाला ना, तर त्यावेळेस मी हॉलच्या पण खिडक्या क्लीन करणार आहे. तर हे मी खिडकी पुसण्यासाठी खूप छान वस्तू मागवलेली आहे आणि इतकं इझी जातं पुसायला. तर इथे बघू शकता एका हातात दोरा घातलेला आहे आणि एका साईडने म्हणजे मॅग्नेटच आहे त्याला, जे पॅड्स आहे ते लावलेले आहेत. खूप छान म्हणजे आहेत ही वस्तू. तर खूप छान क्लीन केलं जातं आणि तो दोरा ना अडकवूनच ठेवावा लागतो आपल्या हाताला. जर आपण हाताला नाही अडकवलं तर तो त्या साईडचं जे मॅग्नेट असतं ते खाली पडून जातं. तर त्याच्यासाठी अडकून ठेवावं लागतं. आणि अशा पद्धतीने मस्त क्लीन करून घ्यायचं आणि त्याच्यावर मस्त क्लीनर टाकून घ्यायचं खिडकीवर किंवा मग त्या पॅड्सवर, आणि मस्त असं ह्या पद्धतीने क्लीन करून घ्यायचं. तर बघू शकता खूप छान खिडकी आपली विंडो क्लीन होते, एकदम प्लेन मस्त क्लीन होऊन जाते. तर ह्या पद्धतीने मी सगळ्या आता विंडो म्हणजे सगळ्या नाही म्हणजे किचनची पूर्ण विंडो क्लीन करणार आणि तुम्हाला पण दाखवते. चला, बघू शकता आपलं किचन असं क्लीन दिसतंय एकदम. कॅबिनेट्स वगैरे खूप क्लीन झाले. वरचं तर क्लीन नाही केलं पण खालचे कॅबिनेट पूर्ण क्लीन केले. तिथलं ओटा, नंतर खिडकी, इथले ड्रावर्स वगैरे क्लीन करून घेतलेले आहे. आणि खिडकी तर बघू शकता एकदम क्लीन झालेली, बाहेरचं सगळं दिसतंय मस्त. तर असं क्लीन करून घेतलेली आहे सगळं, बघू शकता एकदम. आपले ड्रावर्स पण इतके छान छान क्लीन झालेले आहे, एकदम क्लीन दिसत आहे, बघू शकता. एकदम मस्त क्लीन झालेले आहे. बघू शकता कटलरी ड्रावर पण एकदम क्लीन झालेलं आहे. नंतर आपलं याचं मॅजिक कोन मस्त क्लीन झालेलं आहे, बघू शकता. मस्त भांडे ठेवून दिलेले सगळे मी. त्याच्यानंतर हे ड्रावर ते पण मस्त क्लीन दिसतंय, बघू शकता. आणि ताटांचं ते सुद्धा भारी क्लीन झालेली आहे, बघू शकता. तर असं पूर्ण क्लीन झालेलं आहे. खूप छान वाटतं, खूप फ्रेश वाटतं. सगळं किचन क्लीन झालेलं आहे. तर इथे विहानची ऍक्टिव्हिटी चालू आहे स्कूलमधली. हो ना विहान? स्टिक सांगितलं काय नाही, कोणता पाहिजे? थांब त्याला देऊ दे, मग तुला देते. हा, तुला कोणतं पाहिजे मग? ग्रीन दे. विहान त्यांचं चाललंय कलर देणं. आणि इथे मस्त माझ्यासाठी चहा ठेवलेला आहे. आणि स्वयंपाकाचं बघेल आता. आज तर मी काहीच नाही खाल्लं उपवासाला चहाशिवाय सकाळी. तर नाही तर चकल्या वगैरे मी करून खाते, पण मग चकल्यात पण खायचं मन नव्हतं. तर आज काहीच नाही खाल्लं. आणि एक टाइम चहा. आणि कामातच दिवस गेला ना पूर्ण क्लिनिंगमध्ये, किचन क्लिनिंगमध्ये. तर मला असं काही म्हणजे जेवणाचं आठवलंच नाही. तर तेच आता मस्त चहा पिते आणि थोडासा थकवा पण आला. आणि ना सकाळी भेंडीची भाजी केली, मला खूप आवडते, मी ठेवून देते माझ्यासाठी. भेंडीची भाजी आहे. फक्त आता वरण भात आणि चपात्या करणार 2-3, बस तेवढा स्वयंपाक करणार विहान माझ्या पुरता. आणि कियारा तर खातेच काही काही. इथे माझा चहा एकदम रेडी झालेला आहे, मस्त चहा पिते. बाहेर इतका कंटिन्यू पाऊस चालू ना, थोडा सुद्धा थांबलेला नाहीये. तुम्हाला दाखवते. हां ते तर तुम्हाला दाखवते. इथली लाईट नाही लावलेली ना, तुम्हाला अंधार दिसत असेल. इतकी हवा आहे ना, थंडी वाजते. तर मी दरवाजा म्हणजे आपलं फ्रेंच डोअर्स उघडतच नाहीये. तर खूप हवा आहे, बघू शकता. झाडं बघू शकता कशी हालतात ते. आणि कंटिन्यू म्हणजे थोडा सुद्धा थांबलेला नाही पाऊस, कंटिन्यू पाऊस चालू आहे खूप. तर इथे स्वयंपाकाची तयारी करते. भात आहे, तुरीचं वरण टाकलेलं आहे. त्याच्यानंतर भेंडीची भाजी आहे, तुम्ही बघितली असेल. आणि पीठ आहे, पोळ्या करेल. तर असं माझा स्वयंपाक असणार आहे. आणि ना लसूण पण सोलून ठेवलाय मी याच्यासाठी की याला वरण भातच देईल.
तर तेच असं पूर्ण आवरून झालेलं आहे. पण ते कशी मी क्लीन ठेवते हे तुम्हाला आज मी दाखवलं. सगळे कॅबिनेट्स वगैरे क्लीन केले. आणि जो इथला पसारा दिसत असेल ना तुम्हाला हे सगळं, तर हे सगळं मला आवरायचं आहे. तर ते आज मला वेळ भेटला नाही. तुम्ही बघितलं असं खूप वेळ होऊन गेला होता मला किचन आवरता, त्याच्यामुळे मला वेळच भेटला नाही. तर मी उद्या पूर्ण आवरणार आहे आणि पूर्ण थोडंसं चेंजेस करणार आहे. आणि आपलं हे आहे ना आयलंड, त्याच्यावर मला टॉप आणायचा आहे, आयलंड टॉप. तर तो लवकरच घेऊन येऊ. आणि इथे हाय चेअर्स आणायचे आहे, लवकरच होईल ते. आणि छान दिसेल ते, अजून किचन भारी दिसेल. आणि मग आणि आपलं जे हे आहे ना काय म्हणतात आपलं पॅन्ट्री रूम आहे ना, तर तो सुद्धा आम्ही रिनोव्हेशन त्याचं पण काम सुरू करणार आहे. जेव्हा माझ्या किचनचं सगळं काम होईल, पॅन्ट्री रूम होईल, त्यावेळेस तुम्हाला मी फुल माझ्या किचन टूर देणार आहे. सगळं तिथून तिथपर्यंत वरचे कॅबिनेट्स वगैरे कसं ठेवलेलं आहे मी सगळं टूर देणार आहे. तर तेच असं होतं माझं पूर्ण व्लॉग. आज किचन क्लिनिंगचंच थोडं दाखवलं मी तुम्हाला, मी कशी माझी व्हाईट किचन, मॉड्युलर व्हाईट किचन कसं क्लीन करते हे सगळं तुमच्यासोबत मी आज शेअर केलं आहे. आय होप तुम्हाला आज बघायला आवडलं असेल. आणि किचनची खिडकी आहे, विंडो, मी ती कशी क्लीन केली ते सुद्धा तुम्हाला दाखवलं मी. तर व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग बघायला आवडला असेल. जर आजचा व्लॉग बघायला आवडला असेल प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.